तर चला काय जाता निघलोय मंदिराजवळ जायला. हे बघा गाडी पण स्टार्ट केली. काय जे बघा हा मंदिर आहे महाकालचा. हे बघा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आश पटेल ब्लॉग्समध्ये. तर कशात तुम्ही सर्व मजेत ना? तर गाईस आता आम्ही आहोत उज्जैनमध्ये महाकालला. तर आम्ही रात्रीच आलेलो 12 वाजता उज्जैनला. तर कालचा ब्लॉग केला ना शूट, ट्रॅव्हलिंगच होती म्हणून. तर गाईस आता चाललो आम्ही दर्शनाला. रेडी वगैरे झालं. आता दिदी वगैरे येतात खाली. प्रकाश काका पण आल्या, गाडीमध्येच बसला आहे. तर चला हे सर्व आल्यावरती भेटूया. तर चला काय जाता निघलोय मंदिराजवळ जायला. हे बघा गाडी पण स्टार्ट केले. तर चला निघूया आता दर्शनाला. सकाळी सकाळी चॉकलेट खाते. काय नाश्ता आहे का तुझा? चॉकलेट सकाळी सकाळी चॉकलेट खाते. तोंड गोड सकाळी सकाळी. मला नको आता, देऊ नको असं काय बेरावाल्यांना, ब्लॉगवाल्यांना देऊ नको. खा तू दिसते खाते चॉकलेट सकाळी सकाळी. बघा घेतले. तर काय जाता आम्ही पोचलोय मंदिराजवळ. हे बघा आता गाडी पार्किंगला लावतोय इकडे. तर चला आता भेटू थोड्या वेळात. काहीच आहे बघा, हे सगळं मंदिराच्या बाहेरचा एरिया, पूर्ण शॉपिंग वगैरे सर्व. आणि अशा रिक्षा पण आहेत जायला मंदिराच्या इथे. तर गाईज बघू आता आम्ही कसं करतोय, पास काढतो का डायरेक्ट आम्ही लाईनीमध्ये जातोय. तर चला आता तिथे जाऊ मग आपण भेटूया. गाईज हे बघा अशी बारकी बारकी पण दुकानं आहेत, जाता जाता लागतात मंदिराच्या इथे. तर चला काय आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार आहे. बघा इथे मागे असं लॉकर आहे. तर मोबाईल आता लॉकरमध्ये ठेवणार आहे. मग आता चाललो दर्शनाला. तर दर्शन करून आल्यावरती आपण भेटूया. चला बाय. तर गाईज आता दर्शन वगैरे झाले करून आमचं. तर आता मोबाईल वगैरे घेतलेत. तर चालू चप्पल घालेलं आहे. बघा इथे स्टँड आहे चप्पलाचा. हां तर आता चाललो आहे. तर चला चप्पल वगैरे घालतो मग आपण भेटूया. तर गाईज हे बघा दर्शन करून घ्या. गायची ब्लॅक का लाईन येते ती पण आता माहिती नाही, पण तरी मी तुम्हाला दाखवतो. हे घ्या दर्शन करून घ्या महाकालचं. तर गाईज बघा हा मंदिर आहे महाकालचा. हे बघा बाय. बघू शकता तिने पोरगाला कुत्र्यासारखा कसा पकडलाय बघा. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा कसं कुत्र्यासारखं पकडलंय बघा पोरगाला. काय बोलायचं आता आजकालच्या बायकांना. अशी दुकान आहे सर्व, माळा वगैरे रुद्राक्षाची वगैरे भेटलेली बघा. तर गाईस दर्शन वगैरे झालं सर्व. आता आलंय बाहेर. आता जरा नाश्ता वगैरे करतो, कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आणि गाईस आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हते. तर एक जे ज्यांनी पास नव्हते काढले ना ते फोन घेऊन जात होते. तर एक भाऊ भेटला आपल्याला, आपला ज्याचा होता पुण्याचा होता. तर त्याला सांगितलं आम्ही फोटो वगैरे काढायला. तर काढले, खूप मस्त फोटो काढले. ब्लॉगमध्ये पण टाकतो मी. तर चला आता नाश्ता वगैरे करू मग आपण भेटू. शॉपिंग वगैरे करत होता, असे कुर्ते वगैरे घेत होतो. तर आता घेतलेत. चलो भैया बाय. आप ब्लॉग में आओगे अभी? हाय कर दो. हाय. तर चला गाईस जाऊया. अशी जरा यांना दुकानवाल्याला घेतलं तर कशी जरा मजा येते त्यांना. तर चला गाईस आता आम्ही चाललोय आता काल भैरवला. सगळं आता इकडचं दर्शन वगैरे झालं महाकालचं. तर चला आता जाऊया. लग्नाची पिली घे बघा, लग्नाची पिली. ये गाईस मागे पण नाचतायत.
तर काय आता आम्ही आलो काल भैरवला, तर गाडी आहे बघा मागे पार्किंग वगैरे केले गाडी. तर आता चालू आहे, गर्दी दिसते जराशी. तर चला जाऊया. बघा बाहेरचं सर्व हॉटेल वगैरे आहे सर्व बाहेर. आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला मी. चला ते बघा सर्व पापड वगैरे पेरू वगैरे आहे बघा. पापड वगैरे अशी दुकान आहे तिथे. फुल लिंबू सरबतचे वगैरे दुकान आहेत सर्व आहे बघा. हे बघा अशा आतमध्ये पण दुकान आहेत हाराचे वगैरे आहे बघा. बाहेरून नका घेऊ, आतमध्ये पण आहेत बघा. तुम्ही बघू शकता बाहेरपर्यंत आहे हे बघा. काय डायरेक्ट रॉयल स्टॅग आणले काल भैरवला चढवायला. डायरेक्ट रॉयल स्टॅग त्या खंबात आणलंय आणि अख्खा विषय आहे का बाई त्याचा. बघा काय उद्योग चालले त्यांचे हे बघा. इजात ना काय नाही ते उद्योग. महिला घेऊन चालले बघा दर्शन करायला. हे बघा आजकाल काय सिनियर सिटीजन पण गॉगल लावतात बघा. इथे गेट आहे, अजून आम्ही इकडेच आहेत. अजून इथे पण लाईन आहे बघा. फुल गर्दी आहे, फुल गर्दी. लाईन पार करून आता फायनली आले मंदिराच्या इकडे. फुल गर्दी आहे, फुल. फायनली आलो. एवढी लाईन मध्ये सहन करून धक्काबुक्की करून गाइस तुम्हाला दिसतच असेल. गाइस आता दर्शन वगैरे झालंय. फुल गर्दी होती, फुल गर्दी, जत्रासारखी गर्दी होती इकडे. आता फायनली झालंय. लिंबू सरबत वगैरे पिलाय. आता निघतोय सरळ तर ओंकारेश्वरला जायला. तर चला निघूया. तर गाइस आता आम्ही आलो जेवायला बघा या हॉटेलला. तर 4 वाजलेत ना, तर आता जेवून घेतो, मग भेटूया आपण. गाइस ते बघा नर्मदा नदी आता आम्ही पार करतोय. पोचलो आता आम्ही ओंकारेश्वरला. हे बघा बघा फुल लग्न चालू आहेत बाहेर आहे बघा. तर गाइस आता आम्ही पोचलोय ओंकारेश्वरला. तर आम्ही डायरेक्ट आता मंदिराजवळच आलोय. हॉटेलला गेलो ना, हॉटेल वगैरे बुक केलाय आम्ही. तर तिथे नंतर जाणार आहे, कारण 9:30 पर्यंतच मंदिर चालू आहे. तर आता आलोय बघा. तर इथून 500 मीटरवरतीच आहे मंदिर. तर बघूया कसं जाऊया मंदिराच्या इथे. ते बघा असा ब्रिज आहे मंदिराजवळ जायला. आता चाललोय चालतच ब्रिजवरून. हा हे बघा इकडे मंदिर आहे, असं आहे बघा. या साईडला दाखवतो तुम्हाला. कसं जायचं आहे पण बघू चला आता कसं जायचं. बघा गाइस पूर्ण हा बघा मंदिर. हा बघ दिसला. हा गाइस मंदिर दिसला फायनली. हा बघा गाइस मंदिर ओंकारेश्वरचा. तर आता हे लोक येतात अजून हळूहळू. चला रे चालतच चाललंय आता, जवळच आहे ना.
चला जाऊ आता मंदिराच्या इथे. चला आता अशा पायऱ्या आहेत मंदिराच्या इथे जायला आतमध्ये. तर चला आता जाऊया आतमध्ये. असं आहे सर्व इथे नदी आणि असंच मंदिर वगैरे सर्व. हा मंदिर आहे बघा. आता इथून जाऊ आम्ही मंदिरात. आतमध्ये एंटर केलेली आहे. चला जाऊया आतमध्ये. तर गाईज आता अभिषेक चालू आहे आता इथे. सगळे बसला आता आम्ही अभिषेक करायला. चला पप्पा व्हिडिओ काढेल आता. हा शंकराय च नमस्काराय च नमः शिवाय च सुमित्राय च नमः गणानान्त्वा गणपतिगुं नमामहे प्रियानान्त्वा प्रियपतिगुं नमामहे निधीनान्त्वा निपतिगुं नमामहे वशोन्याहं जानि गर्भधामन् पूर्णाशतनोर्धा देवद्विप्रसादीनां सकलकार्या शुद्धेता चामल छोड़ दिए मंतार्थानपलाजन्तु पूर्णाशतनोर्धा देवद्विप्रसादीनां सकलकार्या शुद्धेतं कार्येन्द्राय नमो नमः. सदा जवरदांगे धाराव हर महादेव एकानन चतुरानन पंचानन राजेयं साधन करुणासन प्रसवान साजे. ओम हर 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 महादेव. दो भुज चार चतुर्भुज हे सो हे बोले 10 भुज ते सो हे. तीनों रूप नरकता त्रिभुवन गणमूले. ओम हर 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 महादेव. यक्षमाला वनमाला मंडमाला धारी चंदन मृगमद चंदन इंलेपन भोले सबकारी. ओम हर 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 महादेव. श्वेतांबर पीतांबर पाठ. तर काय आता अभिषेक वगैरे झालाय सर्व. आता मंदिरातून चाललो आता बाहेर. तर चला जाऊया. तर काय चला आता दर्शन वगैरे करून आलो आहे पार्किंगच्या इथे. बघा इथे गाडी लावली आतमध्ये. तर चला गाईस. तर आता हॉटेल वगैरे बुक केलं आहे. तर जाऊया डायरेक्ट आपण हॉटेल जाऊया. चला बघा हॉटेल आहे आजचा. हे बघा असं हॉटेल आहे. तर गाईचे बघा असा हॉटेलचा रूम आहे आमचा. बेड आहे, फ्रीज आहे, टी व्ही, इथे मिरर वगैरे. आता आम्ही तुम्हाला वॉशरूम दाखवतो. बघा असा वॉशरूम आहे. हा मिरर वॉशरूमचा. चला गाईस भेटूत आपण थोड्या वेळात. तर गाईस हॉटेल तुम्हाला कसा वाटला हा वाला नक्की कमेंट करून सांगा. हॉटेलचं नाव आहे मान्यवर इन. हॉटेल मान्यवर इन. तर चला. तर गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.